हॅलो बडीज, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहे शेड्यूलबद्दल. तर शेड्यूल कशाचं? तर पॉलिटेक्निक फर्स्ट इयर ॲडमिशन प्रोसेस 2024-2025. का बरं या शेड्यूलबद्दल बोलत आहे सर तुम्ही? हा शेड्यूल तर ऑलरेडी DTAच्या वेबसाईटवर दिलेला आहे, आम्हाला माहीत पण आहे बऱ्यापैकी. का बरं बोलते? त्याच्यामागे माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. मी स्वतः पण गव्हर्नमेंट कॉलेजमधनं पॉलिटेक्निक केलेलं आहे. आणि काय असतं, जेव्हा तो स्टुडंट प्रोसेस करतो, तो असतो 10वीतला स्टुडंट, त्याच्या आईवडिलांना तेवढं जास्त अवेअरनेस नसतं आणि त्याला नेहमी भीती लागलेली असते की डेट्स निघून तर नाही गेले, मी चुकीचे तर प्रोसेस करत नाही. तर म्हणून मला असं वाटलं एक 3 ते 4 मिनिटांमध्ये तुम्हाला थोडंसं ओव्हरलुकिंग देऊया ज्या डेट्स आहे आणि या प्रत्येक डेट्सवर तुम्हाला काय करावं लागतं या सगळ्या गोष्टीची थोडीशी माहिती देऊ. चला मी स्क्रीनला शेअर करतो आणि स्क्रीन शेअर करून तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित शोकेस करतो. पण त्याच्या अगोदर मला जी तुम्हाला थोडीशी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसोबत, कारण हेल्पफुल व्हिडिओ आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण बघा मी एक असा प्लॅटफॉर्म बनवण्याचा प्रयत्न करते जो विद्यार्थ्यांना विदाऊट सेल्फ इंटरेस्ट आणि अनबायस होऊन गायडन्स प्रोव्हाइड करेल. आणि या जर्नीमध्ये नक्कीच तुम्हाला तुमची मदत लागणार आहे. तर बघा आता इथे स्क्रीन शेअर होत आहे. इथे तुम्ही बघू शकत आहे की डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन महाराष्ट्र स्टेट मुंबई म्हणजे ऑथेंटिक वेबसाईट आहे. आणि इथे तुम्ही बघत आहे शेड्यूल ऑफ ॲक्टिव्हिटीज फॉर ॲडमिशन फर्स्ट इयर ऑफ SSC डिप्लोमा टेक्निकल कोर्सेस इन 2024-2025. तिथे मी थोडं याला झूम करतो. झूम केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता ॲक्टिव्हिटीज दिसत आहे तुम्हाला की तुम्हाला काय ॲक्टिव्हिटीज करायचे आणि इथे शेड्यूल दिसत आहे. शेड्यूलमध्ये काय 2 गोष्टी आहे, फर्स्ट डेट आणि लास्ट डेट. याला म्हणजे समजून घेऊया तुम्ही स्टार्टिंग डेट किंवा एंड डेट अशा पद्धतीने घ्या. तर फर्स्ट जी तुमची ॲप्लिकेशन फॉर्मची जी डेट होती ते 29/5/2024 ते 18/7/2024 पर्यंत आहे. म्हणजे अजूनही तुमच्याकडे 5-6 दिवस आहे फॉर्मला भरण्याचा. त्याच्यानंतर आता काय होणार आहे, जसं तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म फिल करण्याची डेट संपल्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार. आणि ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी लागणार इथे तुम्ही बघू शकता. 20 जुलै 2024 ला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल. आणि त्या प्रोव्हिजनल लिस्टमध्ये जर कोणाला अडचण असेल किंवा कोणाला करेक्शन करायचं असेल तर ते करेक्शन करण्यासाठी 2 ते 3 दिवस दिले जाईल. इथे तुम्ही बघू शकता सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स इफ एनी फॉर ऑल टाइप्स ऑफ कॅन्डिडेट्स. तर तुम्हाला 21 जुलै ते 23 जुलै तुम्हाला तुमचं करेक्शन करण्यासाठी वेळ दिला जाईल. आणि त्याच्यानंतर काय होणार, फायनल मेरिट लिस्ट लागणार. आणि हे फायनल मेरिट लिस्ट कधी लागणार, 25 जुलै 2024. आता या फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचा डिस्ट्रिक्ट मेरिट नंबर, स्टेट मेरिट नंबर, कॅटेगरी वाईज मेरिट नंबर हे सगळे मेरिट नंबर आहे, ज्याच्यावरून तुम्हाला थोडासा अंदाजा बांधता येईल की तुम्ही कोणत्या कॉलेजला सिलेक्ट होऊ शकतो ॲज पर द प्रिव्हियस इयर कट ऑफ. मग तिथून मेन गेम चालू होणार. मेन गेम काय, कॅप राऊंड भरणं. कारण हा सगळ्यात मोठा क्रुशियल पॉईंट असतो की तुम्ही कॉलेजेसची लिस्ट कशी टाकता, कोणत्या ब्रँचेसला प्रेफरन्स देता. त्याच्यासाठी आपण ऑलरेडी व्हिडिओज बनवलेले आहे, ते व्हिडिओज तुम्ही जाऊन बघू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये पण त्याच्या लिंक्स टाकून ठेवतो. तर बघा कॅप राऊंड 1 सगळ्यात महत्त्वाचा असतो. कॅप राऊंड 1 कारण कुठे ना कुठे सगळ्यांना असं वाटतं की कॅप राऊंड 1मध्ये मेजॉरिटी ऑफ सीट्स भरल्या जातं, पण त्यांचा एक क्रायटेरिया असतो. मला पण डिटेलमध्ये तेवढी आयडिया नाही, बट क्रायटेरिया वाईज ते व्यवस्थित सीट्स फिल करतात. तर चला कॅप राऊंड 1 बद्दल बोलूया. डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट्स हे काय करतात, इथे आपल्याला सीट मॅट्रिक्स शोकेस करतात. म्हणजे कोणत्या कॉलेजेसला किती सीट्स वगैरे आहे हे तुम्हाला डिस्प्ले केलं जातं. तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता, सो दॅट तुम्हाला आयडिया येईल की या कॉलेजेसमध्ये या पर्टिक्युलर ब्रँचच्या किती सीट्स आहे. आणि त्याच्यानुसार तुम्ही फॉर्म भरू शकता, ऑप्शन फॉर्म. आणि मग नंतर तुम्हाला काय करावं लागतं, ऑनलाईन सबमिशन आणि कन्फर्मेशन ऑप्शन फॉर्म भरावा लागतो. तो तुम्हाला डेट दिलेली आहे 26 जुलै टू 29 जुलै. तर या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला तुमचा ऑप्शन फॉर्म फिल करावा लागेल. आणि ऑप्शन फॉर्म फिल केल्यानंतर तुमची प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्ट लागणार 31 जुलै 2024 आणि त्याच्यानंतर तुम्हाला असतं की डायरेक्टली तुम्ही ॲडमिशन मीन्स ज्याही कॉलेजला लागलेलं आहे त्या कॉलेजला जाऊन आपली सीट कन्फर्म करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला 1 ऑगस्ट टू द 6 ऑगस्ट म्हणजे 1/8/2024 ते 6/8/2024 पर्यंतचा वेळ दिलेला आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही फर्स्ट कॉलेज टाकलेलं आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अमरावती कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि ते कॉलेज जर तुम्हाला लागलं तर तुमची सीट ऑटोमॅटिकली फ्रीज होऊन जाईल. तुम्ही बेटरमेंट ऑफ सीटसाठी अप्लाय करू शकत नाही. म्हणून पहिलं जे नाव टाकणार कॉलेजचं ते असंच टाका की त्या कॉलेजमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्ही मोर दॅन हॅपी राहणार. हा एक पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे. मग तुम्ही ॲडमिशन प्रोसेस करू शकता याच्यामध्ये. आणि मग 6 नंतर पुन्हा प्रोसेस चालू होईल कॅप राऊंड 2ची. पुन्हा ते आपले सीट मॅट्रिक्स जे आहे ते शोकेस करेल 7 जुलै 7 ऑगस्टला ते पुन्हा आपले सीट मॅट्रिक्स शोकेस करेल. पुन्हा तुम्हाला जो सबमिशन करावं लागेल ऑप्शन फॉर्म पुन्हा तुम्हाला
सबमिशन अँड कन्फर्मेशन भरावं लागेल ऑप्शन फॉर्म सेकंड 8th ऑफ ऑगस्ट टू द 12th ऑफ ऑगस्ट या 4 दिवसामध्ये. पुन्हा तुमची प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्ट लागणार 14th ऑफ ऑगस्ट 2024ला आणि त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला कॉलेजेसला जाऊन आपले ॲडमिशन प्रोसेस करावं लागेल 16th ऑफ ऑगस्ट टू द 20th ऑफ ऑगस्ट. हे झाल्यानंतर पुन्हा कॅपराऊंड 3rd येणार, तेव्हा पण पुन्हा व्हॅकंट सीट्स शोकेस करणार 20th ऑफ ऑगस्ट 2024ला आणि पुन्हा तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरावा लागेल 20th ऑफ ऑगस्ट टू द 26th ऑफ ऑगस्ट 2024 आणि पुन्हा प्रोव्हिजनल लिस्ट लागणार 20th ऑफ ऑगस्ट 2024ला आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा ॲडमिशन करण्यासाठी जावं लागेल 29th ऑफ ऑगस्ट टू द 2nd ऑफ ऑगस्ट नंतर कोणतं आहे ते सप्टेंबरमध्ये. तर सप्टेंबरपर्यंत ही प्रोसेस पूर्ण चालू राहणार आणि त्याच्यानंतर ही पूर्ण प्रोसेस मला इथे दिसते एंड होणार आहे 2nd ऑफ सप्टेंबरला. तर आता समजा चालू आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे जवळपास रफली 2 महिन्याची प्रोसेस राहणार आहे आणि मी तुम्हाला स्क्रीन शेअर करून शोकेस केलेले. या प्रोसेसमध्ये कुठे पण डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा मला. ऑफिशियल वेबसाईट पण मी ग्रुपमध्ये टाकून ठेवतो आणि टाईम टू टाईम मी पॉलिटेक्निकबद्दल व्हिडिओज बनवणार आहे कारण हा माझा थोडा जवळचा विषय. मी स्वतः पॉलिटेक्निक केलेला आहे आणि काही चुका पण केलेल्या आहेत तर त्या मी तुमच्याशी शेअर करेल. सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा. थँक्यू सो मच.